तर नमस्कार मित्रांनो, पुढे रविराज या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे या ठिकाणी सरस्व स्वागत आहे. आज माझे आई बाबा गेलेले आहेत बाहेर, तर आज मला जेवण बनवायला लागतं घरात. ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आज घेऊन येतो तुमच्यासाठी खास खिचडी भात. आणि माझा खिचडी भात कसा झाला, जर का तुम्हाला बनवत असाल, तुम्ही तुमच्या इथं बनवत असाल नाही का, तर हे मला कमेंट करून सांगा की आम्ही तुझी रेसिपी बघून ट्राय केलं. मला पण समजेल की कोण कोण आमचे व्हिडिओ बघून ट्राय करताय. ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी दाखवतो तुम्हाला खिचडी भाताचं साहित्य काय लागतं ते. तर इथं सर्वात अगोदर मी घेतलेलं आहे अर्धा स्पून कप मूग डाळ आणि अर्धा स्पून कप तूर डाळ. आता हे आपण मस्तपैकी पहिले चांगलं धुवून घेऊयात. याला आता मी मस्तपैकी असं धुवून आणलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालतोय थोडंसं पाणी. साधारण आपल्याला ह्याच्यामध्ये 1 आणि अर्धा पेला पाणी या ठिकाणी घालायचंय. आणि आता आपण ह्याला 1 शिट्टी करून घेऊया. आता वाट बघूया ह्याची. आपण 1 शिट्टी व्हायची, ह्याची 1 शिट्टी झाली की गॅस बंद करून टाकायचा. या ठिकाणी मी घेतलेलं आहे मीठ, हळद, तिखट, तेल, ते तूर डाळ मूग डाळ आता आपण ह्याच्यात टाकला. आता त्याची काही गरज नाही आहे. 1 कांदा, धुवून घेतलेला हा तांदूळ, हिंग, जिरं, मोहरी, लाल बेलगी मिरची पावडर आणि कसुरी मेथी, हे आलं लसूणची पेस्ट, थोडासा या ठिकाणी कढीपत्ता आणि इथे या ठिकाणी मी अर्धा टॅमॅटो आहे ना, अर्धा टॅमॅटो कापून घेतलेला आहे या ठिकाणी. आता आपला कुकर गार झालेला आहे. जे कुकरमधला आहे ते एक साईडला काढून घेऊ, मग तुम्हाला दाखवतो पुढची स्टेप काय आहे ते. या ठिकाणी आता आपण हे सगळं कुकरमधलं जे आधीचं होतं ते काढलेलं आहे. आता पहिले हा कुकर गरम करून घेऊया. अपना कुकर अभी अच्छे से गर्म हो चुका है. अभी इसके अंदर मैं डाल रहा हूँ 2 चम्मच ऑयल, मतलब 2 चम्मच तेल. अपना तेल अच्छे से अभी गर्म हो चुका है. अभी हम इसके अंदर डालेंगे ये जीरा और मोहरी, फिर डालेंगे हींग, कटा हुआ प्याज, अभी गैस की फ्लेम थोड़ा सा कम कर लेंगे. आता इथं आपण गॅस थोडासा बारीक करू. थोड़ा सा कांदा फ्राई कर लेना है. इसके अंदर अभी हम डालेंगे 1 कड़ी पत्ता, अपना कांदा जो है वो अच्छे से फ्राय हो चुका है. अभी आपला जो कांदा आहे तो आता भाजून झालेला आहे. अर्धा चमचा या ठिकाणी तिखट, मी थोडं तिखट जास्त टाकतोय, तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाकू शकता. थोडा टर्मरिक आधा चम्मच, चिली पावडर 1 चम्मच, लाल बेडगी मिरची पावडर. आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊयात. तुम्हाला वाटलं ह्याच्यात गरम मसाला टाकायचा है तो तुम्ही या ठिकाणी गरम मसाला ऐड करू शकता. अगर आपको लगा इसके अंदर गरम मसाला डालने का है तो आप इसके अंदर गरम मसाला डाल सकते हैं. अपने मसाले अच्छे से फ्राई हो चुके हैं. अभी इसके अंदर हम डालेंगे कटा हुआ टमाटर, फिर डालेंगे ये गार्लिक पेस्ट, मतलब आला लहसुन पेस्ट थोड़ा सा. अभी ये हो चुका है अपना तैयार थोड़ा. अभी इसके अंदर डालेंगे हम थोड़ा पानी.
गैस को थोड़ा फास्ट करेंगे। 1-2 मिनट अभी ये मसाला ऐसे इधर पकने देंगे। इसके ऊपर अभी हम 2 मिनिट तक झाकण लगा देंगे। आता 2 मिनिटं आपण याच्यावरती असं झाकण ठेवून घेऊ आणि 2 मिनिटं आता ह्याला मसाले शिजल्यानंतर म्हणजे मसाले उकडल्यानंतर हे झाकण काढू आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवतो काय करायचं ते। तर आपला बघू शकता इथं मस्तपैकी मसाले शिजलेले आहेत। अभी ये जो तांदूळ है जो हमने धो के लिए है ये इसके अंदर हम डालेंगे। हे जे धुतलेले तांदूळ आहेत हे आपण या ठिकाणी टाकून घेऊ। ये चावल जो है ये बर्तन के अंदर चिपक के रहते हैं, पूरा ऐसे मस्त साफ करके लेने का इसको। हे जे तांदूळ आहेत ते असे भांड्याला चिटकून राहतात नाही का, तर आपण याला चांगल्यापैकी असं साफ करून घेऊ। हे जे डाळीचं आपण हे केलं होतं हे आता या ठिकाणी आपण याच्यात ऍड करायचंय। भात शिजवण्यासाठी इथं पाण्याची गरज आहे। मी इथं घेतलं 1 ग्लास पाणी आणि अजून थोडं पाणी लागेल। तर एवढं पाणी ठीक राहील। मी घेतो इथं चवीपुरता मीठ, सूखी हुई मेथी पाउडर मतलब कसूरी मेथी पाउडर, आता याला सुद्धा आपण झाकण लावून घ्यायचंय। जोपर्यंत 3 शिट्ट्या होत नाहीत तोपर्यंत याचं झाकण काढू नका। आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो। भात रेडी आहे ऑलमोस्ट आपला, आता 3 शिट्ट्या होऊन जाऊ द्या। तर बघू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतर हा भात अशा पद्धतीने आपल्याला मस्तपैकी टेस्टी असा बनलेला आहे। तुम्हाला आता हा सर्व करतो आणि दाखवतो। तर बघू शकता अशा पद्धतीने हा आपला भात मस्तपैकी तयार झालेला आहे। तुम्ही पण असा हा खिचडी भात साध्या सोप्या पद्धतीने घरात बनवू शकता। नेमके आमचे सरस्व आमचे आई साहेब आता इथं घरात नाही आहेत, त्यामुळे मला हे एकट्याला असं हे करायला लागतंय नाही का। मग एका हाताने व्हिडिओ पकडून एका हाताने तुम्हाला टेस्ट करून सांगतो। एकदम मस्त झालेला आहे हा भात। आणि ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला परत सांगतोय आपल्या भावाचं चॅनल आहे 150 सबस्क्रायबर, लवकर कंप्लीट करून टाका। चॅनलला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। किती वेळा सांगणार। चला भेटूया असा पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय, सत श्री अकाल, जय श्रीराम। हां।